ज्ञानमय आयएस अकॅडमी मध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या की तुम्ही बघत असेल थंबनेल या पद्धतीचा की नागपूर सिटीचा जो पेपर आलेला होता, बरोबर आहे, जो काल 26 एप्रिल 2026 रोजी झालेला आहे. त्यावरून लक्षात घ्यायचं की हा जो पेपर आहे, तर आपण म्हटलेलं आहे की 26 एप्रिल 2026 रोजी झालेला पेपर पाहून मुलं कोमात गेले. आणि खरंच लक्षात घ्या, हा पेपरच अशा पातळीचा होता की एक अक्षरशः मुलांना घाम काढणारा होता. आता हे लक्षात घ्यायचं, आपण जेव्हा हा माझ्या हातात पेपर आहे जो ग्रुप डीचा नागपूर सिटी पोलीस स्टेशनचा झालेला, आणि त्यासोबतच लक्षात घ्यायचं की हा पूर्ण पेपर जो आहे हा तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून देतोय, बरोबर आहे, सर्व विद्यार्थ्यांसाठी, की जे विद्यार्थी टेलिग्राम चॅनलला जॉईन असेल आणि ज्यांनी जॉईन केलं नसेल त्यांच्यासाठी सुद्धा. कारण लक्षात घ्या, हे पेपर फार महत्वाचे आहे, बरोबर आहे. हे बघा, यानुसार हा सर्व तुम्हाला प्रॅक्टिससाठी तर राहणार आहे, त्या पुढच्या भरतीला तुम्हाला लक्षातच येणार आहे. पण लक्षात घ्यायचं की सर्वात महत्वाचं काय आहे की एक लक्षात घ्या, हा जो पेपर होता ना, हा नॉर्मल पेपर सारखा नव्हता. बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं काय झालं की अगदी म्हणजे पंढरी घाबरली असं म्हणता येईल बऱ्याच विद्यार्थ्यांचं. कारण एकतर जी पद्धतीने विद्यार्थी पारंपरिक पद्धतीने अभ्यास करायचे, तर ते त्यांची तो पारंपरिक पद्धती तर बाजूला पडलेली आहे. हा एक. ज्या विद्यार्थी मित्रांना असं म्हटलेलं होतं की आम्ही फक्त फिजिकलकडे लक्ष देतोय, फिजिकल नंतर आपण पेपर बघू, तो विद्यार्थी तो स्पर्धेच्या पलीकडे तेव्हाच बाहेर पडलेला होता. कारण फिजिकल होऊन फायदा नाहीये, तर तुम्हाला पेपर महत्वाचा आहे. कारण फिजिकल जरी 50 मार्काचं असेल तर पेपर तुम्हाला 100 मार्काचा येऊन थांबलेला आहे. मग हे परिस्थिती कोण स्वीकारेल? आलं लक्षात? एक. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी असं पण म्हटलेलं होतं की आता मागची बॅच ज्यावेळेस होती पोलीस भरतीची, त्या विद्यार्थी जर हा व्हिडिओ पोहोचत असेल आणि ते जर ऐकत असेल ना, त्यांनी स्वतःच्या डायरीमध्ये बघायची ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिसेल की नाही, जे आपण आता बघणार आहोत, बरोबर आहे. तर तुम्ही स्वतःहून पडताळणी करायची की आपली लेवल बघा. शिकवण्याचं एक पद्धती राहतं. आमची पद्धत कधीच नव्हती की तुम्ही हा सिंगल लाईनर शिकण्याची. आता ही तुम्ही कुठल्याही टेलिग्राम चॅनलला टेस्ट पेपर उपलब्ध आहे, ते पण बघा. त्यानंतर तुम्हाला मागील ज्या पद्धतीने आम्ही शिकवलेलं होतं त्या पद्धतीने जीएसचं स्वतः मी घेतलेलं होतं. मॅडम सुद्धा गणित बुद्धिमत्ता मी आधी सुद्धा बोललेलं होतं आपण क्लासमध्ये की तुम्हाला तुमच्या जन्माच्या आधीपासूनचे म्हणजे 2010च्या सुद्धा आधीचे पीवायक्यू तुम्हाला प्रश्न म्हणजे एमपीएससीचे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला यायला लागलेले आहेत. मागच्या वर्षी ज्या पद्धतीने पोलीस भरतीचा म्हणजे मुंबई शहरचा पेपर बघा, तुमच्याकडे असेल 50 प्रश्न जीएसचेच विचारलेले. त्यानंतर मी तेव्हाच म्हटलेलं होतं की आज हा मुंबईचा पेपर आलेला आहे, भविष्यात जर जर इतर कुठल्या जिल्ह्याचा जर पेपर आला तर अशा वेळेस आपल्याला ती मानसिकता ठेवणं फार गरजेची असते की ज्याच्यामुळे मी कधीच म्हणत नाही की तुम्हाला एक विषय हा 25 मार्कासाठी आहे. तुम्ही स्वतःहून स्वीकारा की एक विषय हा 50 मार्कासाठी आहे. कारण त्यांनी असं कुठेच लिहून दिलेलं नाहीये ना की तुम्हाला 25 मार्कासाठी प्रश्न विचारला येईल म्हणून. लिहिलायत का नाहीये? कधीच नाही दिलेलं असं. पण आपण मूर्खासारखं स्वतःहून गृहीत पकडतो की नाही, मला बुद्धिमत्ता 25ला, मराठी 25 मार्क्स, गणित 25 मार्क्स आणि जीएस 25 मार्क्स, बरोबर आहे. मग मुलं काय विचार करतात, अरे मराठी तर आपल्या आवाक्यातला आहे, मग राहिला प्रश्न गणित बुद्धिमत्ता, मग ह्यामध्ये 25 म्हणजे झाले 75, मग यामध्येच आपला पेपर कव्हर होऊन जातो. आणि राहिला प्रश्न जीएसला काय थोडंफार वाचून घेतलं तरी होऊन जातं. पण मित्रांनो, एक लक्षात घ्या, दिवसेंदिवस त्याची कठीण पातळी वाढत चाललेली आहे. हा एक. आणि दुसरं लक्षात घ्यायचं की तुमच्या कॉम्पिटिशनला पोलीस भरतीची तयारी करणारा मुलगा पोलीस होईलच हे शक्यता फार कमी आहे. ठीक आहे, त्याचं फिजिकल निघेल, पण पेपरला नेमका जाऊन तो अडकेल. म्हणून लक्षात घ्यायचं की तुमच्या कॉम्पिटिशनला मी आधीच बोललेलो होतो, बॅच मध्ये पण बोललेलं आहे की पोलीस भरतीला कॉम्पिट करणारी मुलं एमपीएससीचे असतात. की जो मुलगा आज एमपीएससीची परीक्षा देत आहे, तुम्ही बघा ना, दरवर्षी मागील वर्षी सुद्धा 24ला झालेली आणि आता 26ला झालेली परीक्षा, तुमच्या भरतीच्या वेळेस तुम्हाला बीटेक झालेले इंजिनिअरिंग किंवा तुमचं बीएड झालेले, एमएड झालेले, पीजी झालेले मुलं तुमच्या कॉम्पिटिशनला असतात. मग ते विद्यार्थी असेच येतात का रिकामा? नाही, तर कुठेतरी ते आधीपासून प्रिपरेशन करत असतात. पेपर काय त्यांच्या उजव्या हाताचा खेळ असल्यासारखा राहतो, कारण की त्यांनी आधीच काठिण्य पातळी पूर्ण केलेली असते. पण पेपर त्यांची बाजूला असल्यामुळे पण फिजिकल नसतात. मग फिजिकलची ते ऍव्हरेज तयारी करतात की फक्त पेपरला क्वालिफाय मी कसा होईल हेच डोक्यात असतं. आपल्याकडल्या विद्यार्थ्यांचं काय असतं डोक्यात, नाही फिजिकलला आउट ऑफ गेन, तो रात्रंदिवस तो ग्राउंडवरती मेहनत करतोय, रात्रंदिवस आपले मसल ब्रेक करून टाकतोय. आणि त्याच्यानंतर जेव्हा तो ऐन वेळी जेव्हा ग्राउंडला जातो तेव्हा त्याची शारीरिक क्षमता कमी होऊन जाते. आणि तो पण ज्यांची 50 मार्काचं फिजिकल असेल तर ओढून काढून तो 40 पर्यंत पोहोचतो. आणि इकडे जर आधीच तो 40 आलेला आहे, मग त्याला जर मेरिटमध्ये बसायचं असेल तर पेपर त्याला 80-90च्या रेंजमध्ये लागणार आहे, म्हणजे 80 प्लस लागणार आहे.
बरोबर. पण ते पेपरचं काठिण्य पातळी बघून मग अशा वेळेस तो पेपरचं त्याचं जेमतेम राहतो 50-60चा आणि इकडे 40 म्हणजे झालंय काय कितीही झाला तर तो 100च्या आतच खेळतो. म्हणून सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, स्वतःला जसं ज्या पद्धतीने एमपीएससी निर्णय घेतलेला होता की सर्व परीक्षा आता एमपीएससी घेणार म्हणजे ज्या सरळ सेवा क्लास 3 क्लास 2च्या दर्जाच्या त्याच पद्धतीने लक्षात घ्यायचं की एमपीएससीचे परीक्षा जेव्हा आहे किंवा आपलं पोलीस भरतीचे पेपर आहे ते कुठेतरी काठिण्य पातळी वाढत चाललेली आहे. मागच्या विद्यार्थ्यांनी नक्कीच सांगा की तुम्ही खरं बोललेलो आहे की मी खोटं बोललेलो आहे जे मागच्या बॅचला होते. आले लक्षात? कारण नेहमी बोलायचो मी. काही मुलं तर असं म्हणत होते की सर इतकं कुठं विचारतं का पेपरला? तुम्ही एवढं डीपमध्ये घेऊन जाताय. त्यांच्या डोक्याचं दही व्हायला लागलेलं होतं. पण एक लक्षात ठेवा, क्लासमध्ये डोक्याचं दही झालेलं चालेल, क्लासमध्ये तुमचा घाम निघाला चालेल, टेन्शन आलं चालेल, नाही जड गेलं चालेल. अरे पण ग्राउंडवर जेव्हा जड जातं ना तेव्हा डायरेक्ट कोणीच नसतं चुकीला माफीने डायरेक्ट पुढच्या वर्षीचा कार्यक्रम असतो तो. आले लक्षात? म्हणून ग्राउंडवर जेव्हा तुम्ही पेपर सोडायला जाता तिथे कोणीच नाही विचारत. मग पुढची भरती 1 वर्षाने होईल किंवा 2 वर्षांनी होईल. तोपर्यंत तुम्ही एजबार झाले तर काय करणार? आलंय लक्षात? म्हणून प्रत्येक आयुष्यातली जी भरती असतं ना ते लक्षात घ्यायचं की प्रत्येक भरती येणारी ही शेवटची परीक्षा म्हणून चालायचं कधी पण. आलंय लक्षात? जी असेल ती संधी आता पुढची आहे ह्या आयुष्यातली शेवटची. तन मन धन पूर्ण झोकून द्यायचं आणि सरळ तयारीला लागायचं त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि जे म्हणत असेल ना आता विचार करा, तुम्ही कोणाचंच नाव घेत नाही पण बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांची तयारी अशाही पद्धतीने करून घेतल्या जात होती की तोंडपाठ हे एवढं एवढं पाठ करा रे. पण एवढं एवढं पाठ केल्याने नाही होत. आताचा काळ बदलत चाललेला आहे. तो आधीचा काळ गेला तो. त्या सर्वात मोठा पक्षी, सर्वात लहान प्राणी, सर्वात लांब नदीनं लहान नदी तो काळ गेला. आता तुम्हाला ट्रेंडिंग प्रश्न यायला लागले एमपीएससीच्या पॅटर्न प्रमाणे. आपण ज्या पद्धतीने टेस्ट पेपर घेतो ना मित्रांनो लक्षात घ्या, कुठलाही टेस्ट पेपर तुम्ही कधी पण मागा मी द्यायला तयार असणार आहे. बरोबर. जर तुम्हाला क्रॉस चेक करायचं असेल तर लक्षात घ्यायचं त्या टेस्ट पेपरमध्ये तुम्हाला ट्रेंडिंग प्रश्न तुम्हाला कालानुक्रमे घटनाक्रम जोड्या लावा आणि आयोगाचे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला प्रश्न नाही म्हणून जास्त यायला लागले. कोणती नदी पश्चिम पूर्व वाहिनी नाही, कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ना. आधी कसे याचे प्रश्न तर कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे. आपल्याला सवय राहतं की पश्चिम वाहिनी पूर्व वाहिनी. तसं करू नका. अजूनही तुमच्याकडे आता गेली ते गेलं पण आता पुढची संधी आहे. आलंय लक्षात? पुढची संधी आहे म्हणजे दिवाळीनंतर आपल्या फडणवीस साहेबांनी बोललेलं आहे आपले गृहमंत्री. पण त्यांनी बोललेलं आहे की पुढचा टप्पा परत लवकरच भरण्यात येईल. तो कधी ते सांगितलेलं नाहीये. मग त्या भरतीची वाट बघत बसण्यापेक्षा आज आणि आतापासून सुरुवात करा. येणाऱ्या परिस्थितीला स्वतः बळी नका ठरू. तुम्ही तुमच्या पद्धतीने लागू करा. आणि यातले आता हा प्रश्न आता व्हिडिओ किंवा याच्या मार्फत आपण पुढे का बरं आलेलो आहे आज? जर समजा कठीण आलेला असा प्रश्न तरी मी पुढे आलेला नसतो. प्रश्न काय ते एमपीएससीचे प्रश्न आता पोलीस भरतीला विचारलेले आहे. तुम्हाला पेज नंबर सहित प्रश्न आणि तो प्रश्न कोणत्या वर्षी आलेला आहे तुम्ही क्रॉस चेक करा. त्या प्रश्न जसं तसंच मी स्क्रीनशॉट घेतलेले आहेत स्लाइड वरती तर नक्की बघा तुमच्या लक्षात येईलच. कारण सत्य स्वीकारायला जरा मोठं धाडस लागतं बरं. म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल ना स्वतः कॉन्फिडन्स असायला पाहिजे पण ओव्हर नको आणि कमी पण नको. म्हणून सत्य परिस्थिती स्वीकारायची आणि पुढे जायचं. आता ज्या ज्या मुलांनी ज्या ज्या पद्धतीने तयारी केलेली होती किंवा ज्यांनी त्यांच्याकडून तयारी करून घेतलेली होती त्यांना विचारायचं फक्त या पेपरचा तुम्हाला सोर्स कुठला आलेला असेल. आलं लक्षात? कोणीच बोलायला तयार नाही मित्रांनो. लक्षात घ्यायचं. कारण कुठल्याही विद्यार्थ्यांचं कुणाचंच जे तुम्हाला मार्गदर्शन करतात त्यांची चुकी कधीच नाहीये. चुकी ही आपली असतं की आपलं डोकं ठिकाणावर ठेवून काम करायचं असतं की कुठे करायचं आणि कुठे नाही. आलंय लक्षात? तर त्यामुळे लक्षात घ्यायचं. आणि साधं तुम्हाला मी फक्त जीएस विषयी नाही म्हणत आहे तर तुम्हाला रिझनिंग मॅथचे प्रश्न सुद्धा एमपीएससीने ज्या पद्धतीने कंबाईनला पीवायक्यूला विचारलेले मागील त्या पॅटर्ननी आलेल्या फक्त आकडेवारी बदललेली आहे. तर मी रिझनिंग मॅथ विषयी बोलणार नाही, मी फक्त जीएस विषयी बोलेन. तर हे तुमच्या सत्य परिस्थिती स्वीकारणं फार महत्वाचं राहतं. म्हणून लक्षात घ्यायचं की कितीही काही कोणी म्हणेल आले लक्षात पण तयारी अशी करायची ना तर पेपर किती पण कठीण येऊ द्या आपण त्यात टिकायला पाहिजे. बरोबर. कारण की सारा जग ज्यावेळेस झोपलेलं असताना आता बघा आता सर्व मुलं शांत बसले आहेत तेच चर्चा चाललेल्या आहे. चुपचाप अभ्यासाला लागा आताच. आलं लक्षात? भरतीची वाट कशाला बघता? भरती आल्यानंतर पेपर अभ्यास करायचा नसतो. भरती आल्यानंतर आपल्याला रिव्हिजन करायचं असतं, टेस्ट पेपर सोडायचे असते पण त्याच्या आधी आपल्याला अभ्यास करायचा असतो. पोलीस भरती आयुष्यातला शेवटचं नाहीये पण मला असं म्हणायचंय की आयुष्यात ज्या ज्या परीक्षा देणार ना पुढे त्या त्या परीक्षा निघायला पाहिजे अशा पद्धतीने अभ्यास करा. नक्कीच. आता बघा जे सत्य परिस्थिती मी दाखवतोय आणि तुम्ही सुद्धा ते स्वीकारा. सर्व मित्रांपर्यंत त्यांना जागं होऊ द्यात. माझं एकच ध्येय आहे. अरे जे तळागाळातून आलेले विद्यार्थी असतात ना ज्यांच्या पायात शूज नाही राहत त्यांच्या अंगावरती नीट कपडे घालायला मिळत नाही फिजिकलच्या वेळेस
बरोबर आहे. नीट पोटाला त्यांना म्हणजे काही ते डाएट घेऊ शकत नाहीये, काही खाऊ शकत नाहीये. आहे त्या परिस्थितीमध्ये ते ग्राउंडवरती उतरतात. त्या विद्यार्थ्यांच्या परिस्थितीनुसार मी सांगत आहे की त्यांनी एकदा झटायचं आहे. आयुष्याचं पुढचं 7 पिढ्याचं दारिद्र्य निघून जाणार जर तुम्ही आज जर नाही झटले ना. तर हे लक्षात घ्या. म्हणून सांगत आहे मी त्यासाठी ज्यांच्याकडे पैसा आहे, जे आहे चांगल्या घरचे, मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाहीच आहे आणि त्या विद्यार्थ्यांसाठी मी कधीच झटत नाही. पण ज्या विद्यार्थ्यांकडे काहीच नाहीये, म्हणून लक्षात ठेवा की त्या विद्यार्थ्यांसाठी झटतो आपण की ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे. त्यांनी कधीही केव्हाही फोन करा, त्यांच्यासाठी नेहमी तयार राहणार आहे. आलं लक्षात. पण मी माझं शिकवणं, आमचं मॅडम गणित बुद्धिमत्ता घेणार मराठी आणि मी जीएस, आमच्या दोघांचंही शिकवणं कधीच बदलत नाही. जे आहे ते आहे. मग समोरचा बसला तरी चालेल, नाही बसला तरी चालेल, कारण सत्य स्वीकारायला धाडस लागतं ना रे घरात होईल. आलं लक्षात. नाहीतर ती आज क्लासमध्ये तुम्हाला बरं वाटेल, पण आयुष्याचं कधीच नाही. म्हणून बघायचं जे जे निसर्गामध्ये गोड वस्तू आहे ते जीवनाला हानिकारक आहे आणि ज्या कडू गोष्टी आहे त्या जीवनाला तुम्हाला फायदेशीर होतात. आले लक्षात. म्हणून त्यावरून बघायचं. बघा आता हा प्रश्न तुम्हाला आलेला आहे. लक्षात घ्यायचं की पेपर नुसार जर बघितलं आपण, हा जो पेपर आहे डीसेट आणि डीसेटचे मध्ये स्क्रीनशॉट आलेले आहे, बरोबर. याच्यामध्ये जर आज बघितलं तर 27 क्रमांकाचा प्रश्न तुम्हाला क्लिअर दिसत असेल. 4K मध्ये बघाल व्हिडिओ. आलं लक्षात. तर त्यामध्ये दिलेल्या काठावरील शहरे आणि नदी बॉन, रोम, प्राग आणि न्यूयॉर्क, राईन, सीन, टायबर आणि हडसन. आलं लक्षात. तर आता बघा, हा राज्यसेवा पूर्व 2020 ला प्रश्न आलेला आहे ना. आले लक्षात. तुम्ही एकदा नाही दोनदा बघा. बरं, मी कुठलेही स्क्रीनशॉट आणलेले नाही. जसाच्या तसा तुम्हाला वाटत असेल तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या साईडवर जायचं, हा पेपर डाउनलोड करायचा आणि त्यानंतरचा त्या ए सेट मधला 16वा क्रमांकाचा प्रश्न आहे तुम्ही, आणि हे सर्व प्रश्न हे ए सेटचे आहे. आलं लक्षात की त्यानुसार तुम्हाला ते निवडता आले पाहिजे. म्हणून मी इथे तुम्हाला उत्तर सांगणार नाही, बरोबर आहे. तुम्हाला हा जो पेपर आहे मी टेलिग्रामला अपलोड करेल, त्यावेळेस तुम्ही एकदा बघून घ्यायचे. ठीक आहे. तर त्यानुसार लक्षात घ्यायचं की तुम्हाला कशा पद्धतीने आता पुढे बघायचं आहे. हा झाला हा पहिला पेपर, बरोबर आहे. त्यानुसार एक लक्षात घ्यायचं. ठीक आहे. पुढे बघायचं आता आपण पुढचा पेपर बघा. पुढचा प्रश्न लक्षात घ्यायचा की त्यांनी कशा पद्धतीने दिलेला हे लक्षात घ्या. हा प्रश्न दिसत आहे तुम्हाला की त्यांनी म्हटलं की नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून भारतामध्ये, बघा इथे दिलेलं आहे, नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून भारतामध्ये जून ते सप्टेंबर या काळात संपूर्ण वर्षाच्या तुलनेमध्ये सुमारे 85% पाऊस पडतो म्हटलेला आहे त्यांनी. हा एक. आता हेच विधान लक्षात घ्या कोणत्या परीक्षेला कसं आलेलं आहे तुम्हाला दिसतंय बघा. राज्यसेवा पूर्व 9 नोव्हेंबर 2025 ला 22वा प्रश्न आहे त्या पेपरला. जून ते सप्टेंबर या काळामध्ये महाराष्ट्रात कोणते रिकामी जागा मोसमी वारे वाहतात? नैऋत्य मोसमी वारे. प्रश्नांतच दिलेलं आहे उत्तर. हा एक. दुसरा मुद्दा लक्षात घ्यायचा, संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2021 ला, बरोबर आहे. त्यांनी काय म्हटलं, 40वा प्रश्न, बरोबर. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी किती आहे? इथेच दिलेला आहे 85%. प्रश्नामध्ये दिलेला आहे उत्तर. दुसरा आहे. तिसरा प्रश्न लक्षात घ्यायचा की महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती? हा प्रश्न आलेला आहे एसटीआय पूर्व 2012 ला आणि त्यांनी म्हटलं इथे 85% आहे, बरोबर. हे सर्व प्रश्न महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर साईडवरती उपलब्ध आहे क्वेश्चन पेपर. आणि जर एखाद्याला वाटत असेल नक्की मेसेज करा, मी पीडीएफ पाठवून देईल तुम्हाला. आलं लक्षात. पुढे बघायचं आता, बरोबर. पुढे त्यानंतर लक्षात घ्यायचं बघा, त्याच पेपर मधला 31वा प्रश्न त्यांनी काय म्हटलं, अनुप्रकल्प आणि राज्य. कोणत्या राज्यामध्ये अनुप्रकल्प आहे आणि राज्य हे त्यांनी विचारलेलं आहे. त्यानुसार लक्षात घ्यायचं की हाच पेपर, बरोबर आहे, वनसेवा मुख्य 2018 एमपीएससी ला बरं विचारलेला आहे. फॉरेस्ट एक्झाम असते एमपीएससी ची, क्लास 1 ची परीक्षा आहे, बरोबर. तर त्यामध्ये लक्षात घ्यायचं इकडले अणुऊर्जा केंद्र आणि राज्य हे विचारलेले आहे. आता लक्षात घ्या ना, तुम्हाला बघा रावत भाटा दिसतंय, तिकडे रावत भाटा आहे. त्यानंतर तारापूर नाही, कल्पकम नाही, पण त्यानुसार लक्षात घ्या रावत भाटा वरून तर तुमचे हे बाकीचे तर प्रश्न निघताय ना, बरोबर आहे. हे लक्षात घेणं महत्वाचं राहते की PYQ कशा पद्धतीने. म्हणून तयारी करताना खरंच सांगतोय ना, कंबाईनची तयारी सुरुवात करा. तुमच्या सर्व परीक्षा क्लास 3, क्लास 2 आणि 4च्या ज्या काही परीक्षा असेल ना, सर्व परीक्षा निघेल. आणि जर नाही निघाला ना फायदा तर मला सांगा. तर तयारी अशी करा की तुम्हाला क्लास 3 पोलीस भरती पाहिजे, पोलीस व्हायचं म्हणून तयारी नका करू. स्वप्न PSIचं ठेवा, तेव्हा पोलीस व्हाल. कारण कधी पण जेव्हा एकचा विचार करतो तेव्हा अर्ध मिळतं, अर्ध्याचा विचार करा तर तुम्ही तळाशी पण राहणार नाही, बरोबर. तर त्यानुसार लक्षात घ्यायचं.
पुढचा येतो त्यानंतर हा प्रश्न बघा. हा प्रश्न येतोय की काय म्हटलेलं आहे त्यांनी की घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम क्लासमध्ये शिकवलेला होता. जे विद्यार्थी मागच्या बॅचला होते त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचत असेल ना, त्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या नोटबुकचं पेज ओपन करायचं आणि त्या ठिकाणी मी घाट शिकवलेले होते. घाटही शिकवलेले आणि शिखर पण शिकवलेले होते. मला आठवते नदी पण शिकवलेली. तर त्या घाटांमधला हा प्रश्न आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी असेल ना मागच्या बॅचच्या त्या विद्यार्थ्यांनी कमेंट्समध्ये टाका नक्कीच की खरंच शिकवलं होतं की नाही. कारण मला माहिती आहे ना कुणाला काय काय शिकवलेलं आहे. शिक्षणाची शिकवायला कधी आम्ही बेमानी करत नाही मित्रांनो, हे लक्षात ठेवा. हे सत्य परिस्थिती आहे डोळ्यासमोर. मुलांशी गोड बोलून काय करायचंय? आज तुम्हाला बरं वाटेल की मी तुमच्याशी गोड बोलेल, तुमची वाहवा मिळेल, तुमच्या मनामध्ये मी हिरो होईल. हिरो नाही, व्हिलन झाले चालेल, पण तुमच्या आयुष्याचा तुम्ही हिरो व्हायला पाहिजे. माझा रोल कुठेही तुमच्या जीवनामध्ये नाहीये. तुम्ही महत्वाचे आहे, तुमचं कुटुंब महत्वाचं आहे, तुमच्यावरती होणारी जगणारी पुढची पिढी महत्वाची आहे, घरी पेटणारी चूल महत्वाची असते आपल्याला. आलं लक्षात? त्यावरून लक्षात घ्यायचं की बघा आता हा प्रश्न जर बघाल तर जसा तसा म्हणजे थोडा आता यांनी काय केलं बदल केलेला आहे मागे पुढे. तर असाच प्रश्न तुम्हाला संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 21 ला आलेला आहे. बरोबर, त्यावरून लक्षात घ्यायचं. आलेला आहे बरोबर घटनाक्रम. इथेही तसंच उत्तरेकडून दक्षिण, त्याच्यानंतर एसो मुख्य 2018 इथेही दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणलंय, वरून खाली खालून वर आलेलं असतं. त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं एसओ मेन्स 2012 विचारलेलं आहे आणि एसटीए प्री 2011 ला विचारलेला आहे. एकच प्रश्न किती पद्धतीने आणि अजूनही आहे. याच्या घाटांवरती कधी जोड्या लावा आलेल्या आहे, विधानामध्ये आलेलं आहे. मी तर ते घेतलेलेच नाहीये. फक्त तुम्हाला सत्य परिस्थिती दाखवण्याचा हा माझा उद्देश. मला तुम्हाला कुठेही अतिशयोक्ती नाहीये की नाही असं नाही. सत्य परिस्थिती स्वीकारा आणि पुढे चला. हा एकच जिल्ह्याचा नाही, तुम्ही म्हणाल तर मी इतरही जिल्ह्याचे तुम्हाला देऊ शकेल. तुम्ही फक्त टाकल की सर या जिल्ह्याचा आम्हाला स्पष्ट करून द्या, नक्कीच मिळेल तुम्हाला. कारण सर्व पेपर आपल्याकडे आताही अवेलेबल आहे टाईप करून. जर एखाद्या विद्यार्थ्याला हवं असेल तर त्यांनी मेसेज करायचं, मी तुम्हालापर्यंत कसं पोहोचवता येईल नक्कीच मी सांगेल ऑफिसमध्ये, त्या पद्धतीने तुम्ही कलेक्ट करून घ्यायचं. ठीक आहे, तर चालेल. बघा आता पुढचा, त्यानंतर आपला येतो आता बघा 35वा प्रश्न. त्यांनी काय सांगितलेला आहे? 35वा प्रश्न हाच पुन्हा घाटावरती आलेला आहे, सॉरी आलेला आहे. त्यानंतर येतोय हा तुम्हाला 45वा प्रश्न. 25वा प्रश्न काय सांगतो की हा जर प्रश्न म्हणाल तर हा इकॉनॉमिक्स मध्ये गेलेला आहे. बरोबर आहे. आणि याचं उत्तर तुम्हाला अगदी बेसिक जो इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत असेल ना विद्यार्थी, जो एमपीएससीचा, सहज निघतो हा. बरोबर, बेसिक प्रश्न आहे, सहज निघतो. पण लक्षात घ्या की एमपीएससी गट व मेन्स 2023 ला प्रश्न येऊन गेलेला आहे. बघा यांनी काय म्हणलं, फिलिप्सचा वक्र हा कशासाठी उपयुक्त आहे? म्हणजेच त्या ठिकाणी बेरोजगारी आणि भाववाढीसाठी येतोय. बरोबर आहे, हा एक. दुसरा येतो की एमपीएससी गट व मेन्स 2025 ला आता प्रश्न येऊन गेलेला आहे. तिथेही त्यांनी फिलिप्स वक्र विचारलेला आहे, यातील संबंध दर्शवितो. इथेही आलेला आहे प्रश्न. म्हणजे याच्याच आधारे कुठेतरी हे येऊन थांबतोय ना प्रश्न तुम्हाला. बरोबर आहे. पुढचे बरोबर हा इकॉनॉमिक्सचा आलेला आहे. पुढचा प्रश्न बघायचा, इथेच तुम्हाला दिलेला आहे. हा त्यानंतर येतोय तुम्हाला त्यानंतर लक्षात घ्यायचं, इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे की बघा भारत देशामध्ये रेपो रेट कोणती संस्था निर्धारित करते? रेपो रेट कोणती संस्था निर्धारित करते? त्यावरून एक लक्षात घ्यायचं बघा, राज्यसेवा मुख्य 2020. बरोबर आहे, राज्यसेवा मुख्य 2020 ला प्रश्न आलेला आहे. त्यांनी काय म्हटलंय बघा, रिझर्व्ह बँक म्हणजे ऑप्शन आलेला आहे रिझर्व्ह बँक रेपो दर. इथं बाकीचं जाऊ द्या, बाकीचं ते काम पण पडणार नाही तुम्हाला. एका विधानामध्येच तुमच्या प्रश्नाचं उत्तर निघून जात आहे. कधी आलेला आहे प्रश्न? राज्यसेवा मुख्य 2020 क्लास 1 अधिकाऱ्यांना प्रश्न आलेला आहे. बरोबर, जी विद्यार्थी डेप्युटी कलेक्टर डीवायएसपी ची तयारी करतात ना त्यांना हा पेपरला प्रश्न आलेला आहे. म्हणजेच विचार करा याच्यावरून तुमच्या पेपरची काठिण्य पातळी किती असेल. बरोबर, पुढे आहे का? आलं लक्षात? हा झाले पेपर आता. म्हणजे यावरून एक लक्षात घ्यायचं की सत्य परिस्थिती स्वीकारणं फार महत्वाचं राहते. कारण ज्या अधिकाऱ्यांनी पेपर काढलेला असेल ना ते विद्यार्थी अधिकारी नक्कीच अभ्यासू व्यक्तिमत्वामधले असेल आणि त्यांनी तेवढा अभ्यास करून दिलेला आहे. कारण हे पेपर बऱ्यापैकी एमपीएससी क्लास 1 अधिकाऱ्यांमधूनच पेपर कलेक्ट केला जातो आणि त्या पद्धतीने सेट केला जातो. म्हणून लक्षात घेणं फार महत्वाचं राहतं की आपण कुठल्या पद्धतीने तयारी करायची, कुठे जायचं आणि कशा पद्धतीने पुढे जायचं. आता तरी जरा थोडं आंधळे डोळ्यावरची पट्टी काढा आणि स्वतःच मूल्यांकन करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. आलं लक्षात? आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की नाही आम्ही बॅच सुरू करावं, तर विद्यार्थी मित्रांनो
ऑफलाईन बॅच सुद्धा सुरू होत आहे आता 1 तारीखपासून. ज्यांना वाटत असेल त्यांनीच, मनापासून कोणालाही आग्रह नाही. कारण लक्षात ठेवा, अगदी जीव तोडून प्रत्येक प्रश्न जे मागील बॅचच्या पूर्ण म्हणजे 2026 ला जेवढे प्रश्न झालेले आहे आता, प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण बॅचमध्ये मिळणार आहे, अगदी डीपमध्ये सखोलपणे, की त्यातूनच तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आणि कशा पद्धतीने टॉपिक क्लिअर करायचं. बरोबर आहे. मग त्या मराठी असू द्या, गणित बुद्धिमत्ता असू द्या, की जीएसटी असू द्या. जीएस तर फार मोठा वाटा आहे तुमच्या जीवनातला, म्हणून जीएसला कधी पण फक्त 25 मार्कासाठी समजू नका. त्याचा आवाका खूप मोठा आहे, पण काय करायचं काय नाही करायचं हे लक्षात एका पुस्तकातून नाही होत रे मित्रांनो. तुम्हाला वाटत असेल की एका पुस्तकातून नाही होत, बरोबर आहे. आणि ही एक लक्षात ठेवा की जेव्हा मनापासून एखादी टीचर शिकवतोय ना, कुठलाही टीचर असू द्या, त्याची तेवढं किंमत पण असायला पाहिजे, बरोबर आहे. कारण आपल्याकडे फक्त लिमिटेड मुलांची बॅच आणि एकदम नियमाने तिथे तुम्हाला काहीच मिळणार नाही, अवांतर काहीच नाही. जे आहे ते आहे सत्य परिस्थिती. आणि तीच बॅच ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये राहणार आहे, बरोबर आहे. त्यामुळे लक्षात घ्यायचं की ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच करावंसं वाटतं त्यांनी नक्कीच संपर्क साधायचा. आपले नागपूर आणि वर्धा या दोन्ही ठिकाणी बॅच चालणार आहे, म्हणून ज्या विद्यार्थ्यांना वाटतं त्यांनी नक्की संपर्क साधा तुम्हाला. आणि त्याचसोबतच तुम्हाला आता अप्लिकेशन वरती तुम्हाला लक्षात घ्यायचं, काही काळानंतर तुम्हाला रेकॉर्डेड बॅच सुद्धा उपलब्ध होणार आहे, की जी बॅच तुम्हाला पूर्ण म्हणजेच एक गणित बुद्धिमत्ताची वेगळी राहणार आहे, विश्लेषण फक्त विश्लेषण, यामध्ये कुठलाही खूप डीप मध्ये जाणार नाहीये. तो प्रश्न त्या प्रश्नाला कशा पद्धतीने सोडवायचा आलं लक्षात. आणि जीएस ला सुद्धा त्याच पद्धतीने राहणार आहे, आणि गणित बुद्धिमत्ताची वेगळी बॅच आणि जीएस ची वेगळी बॅच राहणार आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की खूप कमी फीज राहणार आहे, रेकॉर्डेड बॅच आहे आणि अगदी एक एक सर्व तुम्हाला मिळणार आहे. त्यामध्ये कुठल्याही गोष्टीला तडजोड नाही, व्यवस्थित मिळेल. ज्यांना खरंच वाटतं मनापासून त्यांनी नक्कीच खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा, त्यांना सर्व डिटेल्स मिळून जाणार. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ ज्या नवीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक पण करा आणि शेअर करा. आणि हा खरंच सत्य परिस्थितीला अनुसरून आहे का हे नक्की कमेंटद्वारे कळवण्याचा प्रयत्न करा. कारण इतरही जिल्ह्याचा मी प्रयत्न करेल तुम्हाला कसं देता आलं तर. हे एक. आणि दुसरं, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा जरा, कारण जशा पद्धतीने तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेलो आहे हेच लक्षात घ्यायचं, इतरांपर्यंत पण पोहोचणं फार महत्वाचं आहे. कारण एकमेकात सहाय्य करू अवघे विश्व उभारू, हेच तर आपलं संतांनी म्हटलेलं वाक्य आहे. म्हणून यालाच स्वीकारायचं आणि पुढे जायचं. चला भेटूया लवकरच. धन्यवाद.